और मैं हमारे मंच के ऊपर इजराइल भाई मौजूद है, उनसे रिक्वेस्ट करूंगा मैन ऑफ द मैच जो पुरस्कार आहे करण या आपण आणि करणला सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येईल. इस्रायल भाई यांच्या शुभ हस्ते उद्योगपती खास बेलापूरवरून ज्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सोमनाथजी भोईर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आणि कुमार स्मिथ प्रेमभोईर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. करण पाटील आणि राहुल चौधरी नामवंत खेळाडू काटे यांच्याकडून 3000. करण काटेचा प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन करण आणि सगळ्या अतिथींचं मनापासून आभार. येस करण आपल्या सोबत आहे. मॅचलाही सुरुवात झाली आहे. आपल्यामध्ये आदरणीय जयराम पाटील साहेब देखील आहेत. मी साहेबांना विनंती करेन आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करा. आदरणीय जयराम पाटील साहेब आपल्याला यायचं आमचं ज्येष्ठ व्यक्तिमत्व उंबारलीचं आवर्जून या मंचावरती काकांची उपस्थिती आणि मी सोमनाथजी भोईर यांनाच विनंती करेन आणि रविदादा भोईर यांना विनंती करेन. आदरणीय लालचंद्रजी पाटील साहेब देखील आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीत हा सन्मान आपण करूयात. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचं उंबारलीचं या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आहेत आणि ज्येष्ठत्व प्रत्येकाला लाभलं पाहिजे. आज काकांची उपस्थिती या मंचावरती आहे. थँक्यू. पुन्हा विनंती आपण आसन ग्रहण करा. म्हणजे सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि वळूयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. ऐकूयात पुन्हा एकदा रायगडची दगदगती तोफ व्हॉइस ऑफ रोहिंसन रायगड. ऐकूयात मच्छिंद्र पाटील सरांना. थँक्यू. थँक्यू करण. थँक्यू नितीन काळन. दोघांचं स्वागत करतोय आपण. बघूया चेंडू खूप चांगला फटका कनेक्ट केला होता. बॉडी लँग्वेजचा वापर खूप चांगला होता. फुटबॉलचा वापर खूप चांगला केलाय आणि चेंडू मात्र निघून गेला डीप कव्हर रिजनमधनं. स्लीपर कव्हर रिजनला चिरत चेंडू गेलाय तो. 4 धाबांसाठी 6 धाबा. हे दुटने सगळं टॉस हरल्यानंतर फलंदाजी करावी लागते त्या संघाला. कोणी संघानं शेतेशी स्वीकारलं. योग्य निर्णय त्यांचा 4 षटकांच्या सामन्यामध्ये. यस थोडंसं थांबवतो. एक सन्मान फक्त बाकी आहे. जयरामजी राजारामजी पाटील उत्तरशिव आपल्यामध्ये आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. मी सचिन दादा भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण उत्तरशिवचे आदरणीय जयरामजी पाटील आपल्यामध्ये आहेत. आपण त्यांचा सन्मान करू आणि या सन्मानानंतर आपण जाणार आहोत पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. इट्स ओजू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू करण. रोहित मात्र खेळतोय ज्यानं मकर संक्रांत चषकामध्ये 2 अर्धशतक 2 सामन्यामध्ये झलकावलेत. त्यानं हा महत्त्वाचा खेळाडू संघासाठी खूप सध्या फॉर्ममध्ये असताना इन टचमध्ये असता खेळाडू पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला नितीन फौजदार गोलंदाजी करत असताना 4 चेंडूमध्ये त्यानं 2 चेंडू डॉट फेकलेत P1 मध्ये. नितीन फुलोरे माफ करा. 2 चेंडू डॉट केलेत त्यानं आणि ह्या लेवल मोठा लॉफ्टेड ड्राइव्ह मिड विकेटच्या डोक्यावरनं पॉवर प्लेचा सुंदर वापर करत असताना अजून एक मायटी हिट पाहायला मिळतोय. दॅट्स अ सुपर 6. अजून एक मोठा फटका षटकार. या षटकात धावसंख्येला आकार येतोय. त्या दुसऱ्यानं थोडंसं थांबवतोय कारण भरपूर मान्यवरांचं आगमन झालं या सामन्यामध्ये. 5 चेंडूचा खेळ संपला. चेंडू समोर ठेवलाय. एक्झिक्युटिव्ह खूप चांगलं होतं. प्रचंड ताकदीचा वापर केलाय. योग्य बॉडी लँग्वेजचा वापर केलाय. शॉटचं सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं आणि P1चा सुंदर वापर करत असताना षटकार खेचलाय. बघा चेंडू ॲक्शन रिप्लेमध्ये स्लो ओव्हर. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकाल आपण. समोर चेंडू होता आणि काय एक्झिक्युटिव्ह होतं फलंदाज रोहित मात्रेचं. किती फॉर्ममध्ये सध्या स्थितीमध्ये याचं उत्तम उदाहरण दिलं. परिचय दिलाय की तो विस्फोटक फलंदाज आहे. 5 चेंडू 12 धाबा कुठल्यात. रात्रीचं शांत वातावरण 9 वाजून 35 मिनिटं होतात. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज मात्र फायनलची स्पर्धा. आज आपण पाहतो फायनल डे मध्ये आज या स्पर्धेला आपण निरोप देणार. गोलंदाज तयार. फुलर अँड डिलिव्हरी फलंदाज बीट करत असताना रोहित स्वतःवरती नाराज झालं. शॉट त्याला ऑनसाइडला खेळायचं होतं मात्र गोलंदाजानं कमबॅक केलं. षटकारानंतर सुंदर कमबॅक. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची सांगता होते फुलर अँड डिलिव्हरी आणि फलंदाज स्वतःवरती किती नाराज झाला. रोहित स्वतःवरती 7 चेंडूचा सामना करत त्यानं 12 धाबा कुठल्यात. अवेशला मात्र संधी दिली नाहीये. P1चं पूर्ण षटक रोहित मात्रनं खेळून काढलंय आणि त्यानं मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असं कधी ऑफ साईडला तर कधी ऑन साईडला मोठे फटके दाखवलेत. एक स्लीपर कव्हरला चौकार दाखवलाय. एक मिड विकेटच्या डोक्यात षटकार दाखवलाय आणि 2 मोठ्या फटक्यांच्या मदतीनं तो पोहोचलाय 12 वरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा उंबारली गावच्या माध्यमातून. कारण ही स्पर्धा आपण डे मध्ये पाहत होतो मात्र मागच्या वर्षी ही स्पर्धा मी मगाशीच म्हटलं होतं अभूतपूर्व यश प्राप्त केलं आणि मागच्या वर्षी प्रकाश झोतात झाली स्पर्धा. यावर्षी पुन्हा प्रकाश झोतात होते मात्र ही स्पर्धा बहुचर्चित राहिली. 365 चर्चेचा विषय बनले आणि ती स्पर्धा मग आपण पाहतोय उंबारली गावच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. भरपूर संघाचा सहभाग 48 संघाचा सहभाग स्पर्धेमध्ये 40+ क्रिकेट देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. क्रिकेटचा दर्जा उंचावणारी स्पर्धा ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. गोलंदाजी मध्ये परिवर्तन. लखन सालवे येत असताना
अवेश मात्र मागचे 7 चेंडू नॉच टाकले उभा राहिला. संपूर्ण षटक रोहित मात्र खेळून काढलंय. ज्या रोहितनं मकर संक्रांत चषकामध्ये 2 सामन्यामध्ये त्यानं तब्बल 2 अर्धशतक झळकावलेत. खूप फॉर्म मध्ये हा खेळू आहे. हेतुंडे संघानं मागचा सामना खूप चांगला जिंकलाय. खाडी संघाला त्यांना पराभूत केलं आणि तो संघ पुन्हा एकदा उतरला या मैदानावरती एक नवी उमेद घेऊन एक नवीन आशा पल्लवित करत असताना 4 षटकाच्या झटपट क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त दाबा उभारण्याचा प्रयत्न असेल या स्पर्धेमध्ये. फुल टॉस प्रचंड ताकदीचा वापर मात्र मगाशी करण काळानं सांगितलं की काऊ कॉर्नर आणि जी लॉंगांची बाउंड्री ती सर्वात मोठी बाउंड्री आहे. अका चेंडू खाली आला होता. कव्हर करते 2 धाबा मिळणार. स्पर्धेमध्ये खूप चांगलं स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी आपण पाहतो की सचिन भोईर आणि आमचे सुखदेव पाटील असतील. सध्या ते खूप चांगले कार्यरत असताना सुभाष भोईर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी करणारे सुखदेव पाटील आणि त्यांच्या समेत सचिन दादा आपण पाहतोय. संपूर्ण उंबारी गावची मेहनत स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. एक चांगलं आयोजन कसं असावं आणि नियोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना दरम्यान एदुटणेचे बाळरामसिंह पाटील यांचे आगमन झालेलं. सहर्ष स्वागत सुस्वागत. लखन सालबीची लेन चांगली आहे, लाईन चांगली आहे, ॲक्युरेसी चांगली आहे, परफेक्शन चांगलं आहे, शोल्डरचा वापर खूप चांगला आहे आणि त्याला अनुभव देखील चांगला आहे. ते दाखवत असताना कारण मागच्या 2 चेंडूमध्ये फलंदाज अक्षरशः बांधून ठेवले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आणि हेच कारण आहे. हो परफेक्ट यॉर्कर फलंदाज त्याला बीट करत असताना लॉंग यस नॉन टाकला मात्र संधी लाभली, फलंदाज बाद होणार या शंका नाहीये. विकेट सॅक्रिफाईस केली का हा देखील प्रश्न विचारला जाईल. 14 वरती पहिला धक्का एसडीचे. पहिला पण अगस्त संघाच्या विरुद्ध आणि मागचे 2 सामने खूप चांगले राहिले त्यामुळे हा सामना देखील चांगला राहील अशी अपेक्षा बाळगूया. हे तुटणे वर्सेस कोणी जेव्हा सामने झाले तेव्हा मात्र प्रेक्षकांना एक चांगली पर्वणी सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, एन्जॉय करताना पाहायला मिळाली. स्ट्रेट डाव दाखवला, समोर केलाय, हिट केला, चेंडूला स्मॅश हिट करत असताना चेंडू सीमा पलीकडं खणखणीत चौकार. जबरदस्त गोलंदाजानं चेंडू बॅकअप केलाय आणि फलंदाजानं मात्र शांत ठेवलाय. रोहित सारख्या फलंदाज सेट फलंदाजाला जो सध्या फॉर्म मध्ये इन टच मध्ये त्या फलंदाजाला शांत ठेवणं लखनसाठी मात्र खूप चांगलं एक आव्हान असणार आहे. लखननं ठेवलंय शांततेला. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. मात्र किती वेळ शांत ठेवणार ह्याचं देखील उत्तर दिलंय. जज करतोय. हर चेंडू खाली फलंदाज बाद. मोठा धक्का. रोहित इज वॉकिंग बॅक. एक मोठा धक्का मैदानावरती. ज्या रोहितनं धावांचा सुलसुलाट निर्माण केला होता तो रोहित मात्र बाद झालाय. स्पंदने वाढवणारे सामने आपल्याला पाहायला मिळाले मागचे आणि हा सामना देखील चांगला होईल. हे तुटण्या वर्षेच कोणही जेव्हा सामना होतोय तर प्रेक्षकांना भरपूर सामन्यातनं मांदी आली निश्चित नेहमी पाहायला मिळते. 2 षटकामध्ये 18 धाबा, अजून एक चेंडू बाकी आहे. P1 मध्ये धाबा चांगल्या आल्या होत्या मात्र P2 मध्ये चांगलं कमबॅक केलं लखन सालबीनं. एक चौकार जरी आला षटकामध्ये तरी कमबॅक चांगलं केलं कारण 2 चेंडू त्यांना बीट करते फलंदाजांना आणि गडी देखील रोहित म्हात्रे सारखा फलंदाज त्यानं बाद केलाय. त्याला खूप मोठं यश असणार आहे. 18 वरती 2 धक्के, 2 षटकांची सांगता होते. 2 षटकांमध्ये 2 गडी बाद झाले, 18 धाबा. येणारे 2 षटक अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे किती मोठ्या धाबा उभा कर हेतुटणे संघ खोनीत संघाविरुद्ध हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. रात्रीचं शांत वातावरण, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, थंडीचं वातावरण आहे. उबदार थंडी, गुलाबी थंडी आणि त्यामध्ये क्रिकेटचं जबरदस्त पीक पाहायला मिळतंय. 9:35 आज आपण सामना एन्जॉय करतो 30रा स्पर्धेतील
खूप चांगली स्पर्धा, नियोजनबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. वेल मॅनेजमेंट. लेफ्ट हँड द विकेट, अटॅकिंग फटकेबाजी. हंचोनी निघून गेलाय. काऊकरच्या डोक्यावरनं हिट करत असताना षटकारासाठी टॉवरिंग 6. त्यानं पहिल्या सामन्यामध्ये मेडन षटक फेकलं होतं. त्या कुंदन मातेचं दयालूनं मात्र स्वागत केलं. वेलकम टू ग्राउंड. पहिल्या चेंडू षटकार मारून त्याला मात्र डॉमिनेट केलंय. हे प्रेशर असतं, हे क्रिकेट तंत्राचा भाग असतो. जर पहिल्या चेंडूवरती आपण षटकार चौकार मारला तर गोलंदाजाला प्रेशराईज केलं जातं, डॉमिनेट केलं जातं आणि ते केलं दयालूनं. धावसंख्या दाखल 24 गडी बाद झाले 2. तिसऱ्या मार्गाचा फुलटा चेंडू स्क्वेअर विकेट पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालाय. कव्हर करतो एकदा दुसऱ्या बॅटचा प्रयत्न नाहीये. थ्रो मात्र बाउन्स दिलाय. लखन वेगाने तिथे गेला होता आणि मिळणार ती एकच धाव. गतिमान धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या तरी. हे तुटण्याचं टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारावी लागली, तर टॉस हरल्यानंतर फलंदाजी करावी लागली आणि धाबा देखील चांगला कुठल्यात. 25 धावा आतापर्यंत कुठल्यात. गडी भाजले 2. 4 षटकांमध्ये 40-45 ते 50+ धाबा किती धावा होतील हे सांगणं फार कठीण असणार आहे. हे तुटणे संघाची गोलंदाजी, खोनी संघाची फलंदाजी आणि त्यांचा क्रिकेटचा अनुभव या दोन्ही संघाच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट पर्वणी आहे सामना प्रेक्षकांसाठी. यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार. शॉट ऑफ लेन. यावेळी प्रचंड ताकदीचा वर फोर्स केला चेंडूला. संदेश चेंडू खाली लोंगाला बॅकअप देतोय. थ्रो मात्र एक्झॅक्टली आलाय त्याचा खूप सुंदर. गोलंदाज एंडला दिलाय आणि मिळणार ती फक्त एकच धाव. मोठ्या फटक्यानंतर मात्र मागच्या 2 चेंडूमध्ये फक्त 2 सिंगल पाहायला मिळाले आहेत. पहिल्या चेंडू षटकार आला होता. दयालूने त्याचं स्वागत केलं होतं. मात्र कमबॅक केलंय कुंदननं. ज्या कुंदननं मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक फेकलं होतं त्या कुंदननं पुन्हा एकदा कमबॅक केलंय. एकूण धावा 26. गडी बाद झाले 2 पूरक 3 षटकाची सांगता होते. फुलर अँड डिलिव्हरी ऑन साईडला दिशा देत असताना चेंडू बॅटच्या रॅडरमध्ये आला नाहीये. एकदा वेगानं पूर्वी दुसऱ्या बॅटचा प्रयत्न नाहीये. माघारी फरतावं लागलं. आर्यन वेगानं आला होता कारण आर्यन फार वेगवान क्षेत्ररक्षण आहे, चपळ क्षेत्ररक्षण आहे. खूप लवकर वागतोय, खूप लवकर आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला तो मूव्ह करतोय आणि हेच कारण की जिथे 2 धावांची मात्र फलंदाजांना अपेक्षा होती तिथे फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागलं. या षटकामध्ये मात्र अजूनही गडी बाद करण्यामध्ये यश नाहीये कुंदनला. कुंदनच्या पहिल्या चेंडू षटकार आला, नंतर मागच्या 3 चेंडू 3 सिंगल. एकूण त्याच्या 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्या. चेंडू थोडासा थांबून आलाय. फलंदाजाला बीट केलंय. कट करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू त्याला एक्झिक्यूट करायचं होतं, नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. या डॉट डिलिव्हरीनं कमबॅक केलंय कुंदननं. ज्या कुंदनला पहिल्या चेंडू षटकार मारला दयालूनं त्या कुंदननं मात्र कमबॅक केलंय मागच्या 4 चेंडूमध्ये. फक्त 3 सिंगल. स्विच हिट कॅपमध्ये नो डाऊट 1 बार सीमा पार. खणखणीत दमदार चौकार. बारा 6 आणि 13 सचिन भोईर यांना दाखवल्या जाते स्क्रीनवरती. प्रचंड जबाबदारी या स्पर्धेमध्ये आणि या परिसरातील नवीन नेतृत्व सचिन भोईर यांच्या माध्यमातून. भरपूर वर्ष ॲज अ कॅप्टन म्हणून या संघाची सेवा केली. उंबारली संघाला चांगल्या स्थितीवरती निवडून ठेवलं आणि त्यानंतर आज एक चांगले आयोजक म्हणून त्यांना आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे सुखदेव पाटील असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल उंबारली गावची, त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या बघा बाईक, त्यानंतर सायकल, बायसिकल, शिवाजी महाराजांची प्रतिमा, सुंदर प्रतिमा जी आम्हाला नेहमी प्रोत्साहित करते, आम्हाला नेहमी जोश देते, प्रेरणा देते. 31 धाबा 2 गडी बाद 3 षटकांची सांगता. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 13 धाबा. आश्चर्य 3 षटकांमध्ये 2 गडी बाद धाबा 31. आमचं व्यासपीठ एमटीच्या माध्यमात दाखवलं जातं. शेवटचं षटक किती धाबांचं टार्गेट सेट केलं जाईल हे दोन्ही संघाच्या माध्यमातून. बॅकफुटला आला, ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न सध्या जज करतोय. यस इट इज आणि फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का 31 वरती, तिसरा धक्का.
चर्चेत असतो आणि सचिन भोईरला त्यांनी नेहमीच इम्प्रेस केलं त्यांच्या डान्समधनं. आणि आपण पाहतोय काय ना मायकल भाई यांच्याकडनं विकेट ॲटिंगसाठी 1,500 रुपये कॅश प्राइज असेल कोणी सी संघाच्या गोलंदाजासाठी. O2 मच्छिंद्र सर. साहिल ठोंबरे ज्याला पहिल्या चेंडू होती त्यानं मात्र विकेट प्राप्त केली. फलंदाजाला पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. सचिन भोईर यांचा कटआउट दाखवला जातो. एक थोर समाजसेवक, हा हँडसम पर्सनॅलिटी मॅन, नवीन नेतृत्व परिसरातील खूप चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, फुलर अँड डिलिव्हरी फॉर द बीट करत असताना फुटवरचा वापर नाहीये. एक्झॅक्टली चेंडू त्याला ऑफसाईडला खेळायचं होतं. हे ड्रिल करून दाखवत असताना मागच्या काही चेंडूमध्ये बघा ॲक्शन रिप्ले बघा, फुलर अँड डिलिव्हरी खाली राहिला, चेंडू डाऊन द लाईन राहिलाय. त्यामुळे साहिल ठोंबरेचं मी कौतुक करेन, कारण शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं चॅलेंजिंग आहे. कारण हेतुटणे संघाचे फक्त 3 गडी बाद झाले. 7ची लाईफलाईन त्यांच्या जवळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धाबा रोखणं हे मात्र साहिलसाठी आव्हान आहे आणि त्या आव्हानाला सामोरं गेलाय तो. 31 वरती 3 धाबा, 3 गडी बाद आतापर्यंत. चौथं षटक मार्गस्थ असताना ओ वाडा शॉट, जस्ट स्टँड अँड एक्झिक्यूट. शेवटी सीमा पलीकडे स्टँड अँड डिलिव्हर, सीमा पलीकडे भरपूर काळानंतर हा येतोय फ्लॅट स्ट्रोक. दॅट्स अ 6 षटकार. दोन चेंडूचा सामना करत 6 धाबा कुठल्या त्यांना हाताला माती लावतोय, ग्रीप मजबूत करतोय. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. 37 वरती 3. काय कॉन्फिडन्स होता मागच्या षटकामध्ये बघा. ॲक्शन रिप्लेमध्ये खूप कॉन्फिडन्स पाहायला मिळाला चेहऱ्यावरती. ज्या पद्धतीने चेंडू एक्झिक्यूट केला, स्टँड अँड डिलिव्हर केला, स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून लॉफ्टेड स्ट्रोक दाखवला मैदानावरती आणि 6 धाबा त्यानं निर्माण केल्यात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह मात्र कॅपमध्ये संदेशनं लॉंगॉनला खूप चांगला बॅकअप दिले. फलंदाज पुढे गेला होता मात्र माघारी परतलाय. बघायचं सुरक्षित आहे की नाहीये. पंचाकडनं पाहिलं अपेक्षित नजरेने त्यानं. पंचाची कामगिरी पाहताना 3 पंच आपण पाहतोय. एक पवार सरांना आपण पाहतोय, रमाकांत पवार जे बँगलोरला आमच्या समेत होते 21 दिवस मागच्या. त्यानंतर आपण पाहतोय सहस्रबुद्धे सरांना आणि मनोज पवार सरांना पाहतोय मॅन फॉर उत्तरशी. असे 3 नामांकित पंच आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी खूप चांगली कामगिरी पंचाच्या माध्यमातून. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन, कीप गोईंग. 38 वरती 3 गडी बाद. शेवटचं षटक, हानामारीचं षटक आहे. स्लो मध्ये षटक करत असताना हर्ष आलाय चेंडूवरती मध्ये. हर्षा थ्रो एक्झॅक्टली विकेट किपर एंडला उशिरा पोहोचलाय आणि तोपर्यंत फलंदाजानं आपलं काम केलंय. कारण एकदा पहिली धाव बेगानं पूर्ण केली, 2 धाब्याचा कॉल दिला, 2 धाब्यामध्ये यश आपल्या फलंदाजांना आणि अशा रीतीने 40 धाबा कधी म्हणजे चांगली धावसंख्या. 10.00 धावसंख्या. प्रोजेक्ट स्कोर 42 दाखवतोय. कारण शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. बघायचं किती धाबांचं लक्ष कोणी संघासमोर हेतुटणे संघ उभारणार. सुरुवात चांगली झाली, 12 धाबा P1 मध्ये आल्या, मात्र P2 मध्ये माफ करा कारण 4 षटकांचा सामना आहे. एकच पॉवर प्ले ओव्हर आहे. दुसऱ्या षटकामध्ये 6 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 13 आणि चौथ्या षटकात धाबांचा ओघ अजूनही पाहायला मिळतोय. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना छत्रपती सरकला, लॉंगरला बॅकअप देतोय. फार वेगानं हर्ष केलाय, मात्र चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, त्यानंतर फेकी झाल्यानंतर ग्रिप करणं आणि विकेट किपरला तो चेंडू गॅदर करून लावणं फार कठीण होतं आणि त्याला धावसंख्येला वेगानं आकार आलाय आणि 2 धावसंख्या पुन्हा उभारली आणि 42 जो प्रोजेक्ट स्कोर दाखवला होता तो 42 धाबा. बघा ॲक्शन रिप्ले शेवटच्या चेंडूवरचा रन गॅदर पिकअप ग्रिप अँड थ्रो, योग्य थ्रो होता. मात्र गोलंदाजाला तो गॅदर करणं आणि स्टंपवर लावणं उशीर झालाय आणि फलंदाज तोपर्यंत ग्राउंडिंग बॅट करून प्रशांत आणि योगेश ते पोहोचत असताना 2 धाबा कंप्लीट केल्यात. अशा रीतीने पहिलं सत्र समाप्त झालंय. 42 धाबा 3 गडी बाद. 43 धाबांचं आव्हान असणार आहे ते खोनी संघासमोर. बघायचं ते आव्हान पेलवणार का याचं उत्तर आपण ऐकूया. हेतुटणे संघ जिंकणार की खोनी संघ जिंकणार. मागचे 2 सामने थरार पाहायला मिळाले, हा सामना थरार पाहायला मिळणार की एकतर्फी पाहायला मिळणार या ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये. हा हँडसम डान्सिंग कॉमेंटेटर या आपण ऐकूया करण कालानेना पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच.
सर्वांचं सहर्ष स्वागत आहे उंबारलीच्या नाईट स्पर्धेचे आजचे अंतिम नाईट फायनल नाईट आणि सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच आपण आता एन्जॉय करत आहोत. जय मल्हार खोणीसी आणि प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे अ मध्ये हा सामना आपण एन्जॉय करत आहोत. दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकली आहे आणि सेकंड राऊंड मधील एकमात्र सामना आपला बाकी. ऑलरेडी टॉप 4ला आपल्याला 3 टीम्स भेटलेल्या आहेत. गौरीशंकर गौरीपाडा, कुशल शिशा स्पोर्ट्स सापाड आणि जय जलेश्वर वाडेकर कल्याण पश्चिमेच्या तीनही संघांना आपण सुपर 4 मध्ये पाहतोय या स्पर्धेचा. तर फोर्थ क्वार्टर फायनलमध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघ काठी पोहोचले आणि या 2 संघांमधून पाहूयात कोणता संघ आता जाणार आहे फोर्थ क्वार्टर फायनलमध्ये. मायकलबाई खोणी यांच्याकडून 3 चौकार लागोपाठ 3 षटकार लागोपाठ 1,500 रुपयांचा कॅश प्राईज आहे. 43चा चेस आहे, 42 बनवल्यात. आजच्या पहिल्या मॅचमध्ये कार्डीच्या अगेन्स्ट तगड्या बॅटिंग ऑर्डरला थांबवलं होतं. 5 ओव्हरमध्ये 52 धावा बनवून नव्हत्या दिल्या याच बॉलिंग युनिटने. ते बॉलिंग युनिट आता 43 डिपेंड करण्यासाठी तयार होते. तर दुसऱ्या बाजूने विकी ठोंबरे आणि विकीच्या सोबतीला आलाय आघाडीला हर्ष पाटील. या आघाडीची जोडी आहे. ISPL सीझन 3 ब्ल्यू तिकीट होल्डर राईट आर्म पेसर हर्षद भंडारी ऑन बॉलिंग मार्क. ऑन सेट मिड विकेट आहे. देन डाऊन दी ग्राउंड आपल्याला लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे, पॉईंटला फिल्डर आहे, थर्ड मॅनला फिल्डर आहे, फाईन लेगला फिल्डर आहे, एक्झॅक्ट त्या बाजूला एक फिल्डर आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, मिड ऑन आत. ठीक आपण पाहतोय 9:48 मिनिटांनी या मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. 43चा चेस. पहिला बॉल खोडी गावेंकडून राईट हामोद विकेटने हर्षद. विकेट ठोंबरेसाठी पहिलाच बॉल उडवलाय. लॉंग ऑफ रेडी. ओहो त्याचा वरतून जबरदस्त हिट आलाय. ओव्हर पिच पडला आणि बॉल लॉंग ऑफच्या बाहेर पडलाय. 6 धावा. केलं होतं ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. पॉपिंग किटचा पुढे पडला. चांगला बॅलन्स होता फटक्यामध्ये, वेग होता. स्ट्रेट बॅटने लॉफ्ट केलंय हर्षदने. मागच्या मॅच मध्ये जरूर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. 2 ओव्हरमध्ये 4 विकेट काढल्या होत्या आणि इथे 43 डिपेंड करत असताना जरूर ते पाहिजे असेल त्याच्याकडून. मागचा यॉर्करचा अटेम्प्ट होता, वर पिच पडला आणि इथे बरोबर हार्ड लेंथला हिट केलं. तिखट बाउन्सर राईट झाला बॉल. बाउन्स चांगला होता, वेग आहे आणि त्यामुळे बॅटवरती आला नाही. स्ट्रेट बॅट इकडे खेळण्याचा प्रयत्न होता, तो पूर्णपणे सपशील चुकीचा होता विकीचा. डॉट आलाय. पुढचा बॉल हर्षद. ओहो ऑन साइडला ग्लान्स करायचा होता बॉल अगदी स्टंपच्या बाजूलाच. मात्र त्यामध्ये विकेट किपर गोलंदाज येईल एजने एक धाव कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा. फोर्थ क्वार्टर फायनल यानंतर लगेचच आहे, त्यामुळे जयदुर्गा माता क्रिकेट संघ गाठी आपण कुठेही जाऊ नका. टीम रेडी राहा आणि कॅप्टनला विनंती आहे आपण मंचावरती येऊन थांबा. 43. सात धावा धावफलकावरती आहेत. प्रगती पथावर असताना पहिलं षटक इंटरेस्टिंग असेल. पहिली ओव्हर 4 ओव्हरमध्ये 43 बनवायच्या षटकार आला. त्यानंतर कमबॅक झालं हर्ष पाटील प्रथमचा स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस आहे, मिस टायमिंग. मिडॉनला फिल्डर आहे, संधी जरूर पकडली आहे कॅच आणि पहिला धक्का. 7 वरती जय मल्हार कोणीसीला हर्ष पाटील बाद. फुल टॉसला अटेम्प्ट केलं होतं. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. या स्पर्धेचे लाडके शिल्पकार लालचंद्र दादा पाटील यांच्याकडून रंगवाईला डान्ससाठी 500चं कॅश प्राइज झालेलं आहे.
या आपण रंगाबाई. टीव्ही अंपायर जरूर चेक करतात बॉल कुठे एक्झॅक्ट अटेम्प्ट करण्यात आलाय. फुल टॉस होता आणि सध्या मनोज पवार सर वॉर रूम मध्ये टीव्ही अंपायर. बॅटर आउट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नो मोर रिव्ह्यू टीम खोणी. 7 for 1 खोणी. ठोंबरे हर्षद भंडारे आणि आर्यन ठोंबरे जो आता नुकताच बॅटर आलाय जय मल्हार खोणी सीचा. पुढचा बॉल. पॉवर प्ले मधले 2 बॉल बाकी आहेत. हर्षद वन्स अगेन राईट आर्म ऑफ द विकेट. कोलात आलाय. सॉफ्ट हँड खेळला. कवसला बॉल चाललाय. एक धाव सहज मिळते. सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 8व्या आकड्यावरती. 21 रन पुन्हा एकदा बदलत असताना 19 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचा 35 धावा बॅटिंग करणाऱ्या जय मल्हार खोणी सीला. इंटरेस्टिंग असेल हा देखील सामना. हर्षदचं पहिलं षटक. शेवटचा एक बॉल आहे. चान्स घेतली जाईल. पॉवर प्ले असाच असतो जिथे बॅटर चान्स घेतो असतो मोठ्या फटक्यासाठी आणि तेव्हा चान्सेस बनत असतात खऱ्या अर्थानं बॉलरला विकेटसाठी. ऑन साइडला बॉल टर्न करण्यात आला. मोठी गॅप. लॉंग चेस. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. लॉंग ऑफचा फील्डर धावतोय. पोहोचलाय. रोहित उचलून थ्रो करेल. धावा मिळत असताना 2 आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा 1 गडी बाद. बॉल बाकी 18 धावा पाहिजे जय मल्हार खोणी सीला. 33. स्वागत आहे. स्वर्गीय गोपाळ बुधाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीवत पाटील स्मृती चषक 2026 उंबारलीची नाईट स्पर्धा चर्चेत राहिली. गेल्या 5 रजनींमध्ये असेल आजची ही 6वी आणि फायनल नाईट. सावंतजी काटे साहेब यांच्याकडून देखील डान्सर रंगाबाईसाठी 200चं कॅश प्राइज आलेलं आहे. 18 बॉल आणि 33 धावा हे समीकरण सध्या तरी जय मल्हार खोणी सी साठी आहे. हर्षदचं पहिलं पॉवर प्लेचं षटक ॲव्हरेज राहिले ते आपण म्हणू शकत नाही. मोठंही आहे किंवा ते खोणीचा बाजूने दुटण्याचा बाजूने. 10 for 1 विकेट एक आली. 10 धावा आलेल्या आहेत. सेकंड ओव्हर विक्की करत. हो बॅकफुटला कट केला. एक्स्ट्रा खोलला फिल्डर आहेत. सिंगल सहजरित्या इथे पूर्ण झाली आणि सिंगल धावसंख्या सध्या आपण पाहतोय 11. नेल्सन फिगर 1.1 ओव्हर कंप्लीट झाले. 11ला 1 विकेट सध्याचं स्कोर कार्ड आहे. जय मल्हार खोणी सीचं आजच्या दिवसातील हा 3रा सामना एन्जॉय करत आहोत जो सेकंड राऊंड मधील सेकंड आहे. शॉर्ट बॉल होता. थोडासा लेट खेळला. पॉइंटचा वरतून काढल्या बॉलला जागा दिली. लेट खेळला आणि बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमा रेषेचा बाहेर गेलाय. 4 धावा. ते धावले होते. थोडासा लेट खेळला त्याचा फायदा झाला. दोन्ही पायवेत असताना हा फटका पण बघितला परकट. राऊंड विकेटने आले विथ द अँगल. हार्ड लेंथ लाईट केलं होतं. कमी गतीचा बाउन्सर होता. चौकार आला आणि 4 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले पुढे 15 वरती. पुढचा बॉल विकी.
उडवला हवेत, चान्स असेल मिड विकेट ऍक्शन मध्ये रोहित चांगला असेल. विकी ठोंबरेचा डाव संपलाय. 13 धावा त्याने जोडला. 15-2 खोणीसी. मिळून दिला. 6 बॉल 13 धावांची खेळ केली. तो ओपनर पॅव्हलन मध्ये परतलाय. दोन्ही ओपनर पॅव्हलन मध्ये आहेत. हर्ष पाटील, विकी ठोंबरे. 15-2 विकेट. इक्वेशन बदलतंय. लेजंड प्लेअर आणि या स्पर्धेचे आयोजक. टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती उभारली गावाला हायलाईट करणारं नाव सचिन भोईर यांना तुम्ही स्क्रीनवरती सध्या नुकतंच बघितलं. छोट्या छोट्या गोष्टींकडे सगळ्याच आमच्या मॅनेजमेंट टीमच्या नजर आहेत आणि त्यामुळे इतक्या मोठ्या दर्जाचं आयोजन गावदेवी क्रिकेट संघ रेग्युलर 40+ उंबारली यांच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. 15-2 बॉल आणि बाकी आहेत 15 या मॅच मधले. पुढचा बॉल विकी उडवला हवे त्या बॉल लॉंग ऑफ थोडा दूर धावतोय पोहोचलाच होता. कॅच ड्रॉप झाली आहे आणि 2 धावा. चांगला अटेम्प्ट होता. श्रीनाथ भंडारे लॉंग ऑफ वरून 22 ते 25 यार्डचा वेगाने तो धावला पण बॉल हातात पडलाय म्हणजे कॅच तुमची होती हे क्रिकेट सांगतं. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळते. संदेश साळुंखेला जो नुकताच 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. 17 धावा. 26 अजूनही गरज आहे. बॉल बाकी असताना या मॅच मधले 14. नेक टू नेट फाईट आहे. हा सामना क्लोज येऊ शकतो सध्या असंच वाटतंय. 17-2 2 बॉल बाकी आहेत. 43-26 विकी ऑर्ले बॅट स्विंग बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हर्षद कडे चाललाय. पहिल्या बाउन्स वरती फिल्डिंग चांगली. थ्रो आला ॲक्युरेट. स्ट्रायकिंग एंडला थांबवला आर्यनने त्या कारणास्तव संदेशला. सिंगलने धावासंख्या सध्या 18. बॉल बाकी 13 धावा पाहिजेत 25. बरंच काही पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहत आहोत. 13 बॉल 25 ची गरज आहे. कदाचित आर्यन ठोंबरे यावेळेला चान्स घेऊ शकतो. 13 बॉल 25 चा सामना. डीप स्क्वेअर लेग रेडी आहे. काउ कॉर्नर रेडी आहे. लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कव्हर आत आहे. कवर्सला फील्ड डीप आहे. थर्ड मॅन पॉइंटचा फाईन लेग आतमध्ये. शेवटचा बॉल विकी करत. बॅकफुटला थांबला होता. कदाचित ही कॅच होती. साऊंड तर आला होता कॉम्बॉक्स पर्यंत प्रेक्षकांपर्यंत. कॅच ड्रॉप झाले विकेट किपर कडून. शेवटचा डॉट आलाय. 18-2 2 षटकांचा खेळ संपला. 12 बॉल 25 धावांची गरज आहे. प्रतीक 11 हेदुटणे अगेन्स्ट जय मल्हार खोणीसीला. विकेट थर्ड ओव्हर मध्ये ओमाला. बॉल बाकी असताना 12 धावा पाहिजेत 25. फील्ड सेट सध्या केली जाते. स्क्वेअर लेगला थोडंसं बॅकवर्ड केला आता. काउ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. कव्हरचा पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. बिहाइंड द विकेट 3 आहेत. स्ट्रायकिंग एंडला संदेश. ओमचा पहिला बॉल. फुल लेन टाकलाय. व्यवस्थित बॅटवरती आला नाही. मिड विकेटचा फिल्डर वेगाने डबलला चान्स बॅटर कडून घेतली नाही. ज्या पद्धतीने फिल्डिंग झाली श्रीनाथ कडून डीप मध्ये.
एकच धाव. सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 19. 19 धावा. बॉल बाकी आहेत 11. 11 बॉलमध्ये 24 धावांची अजूनही गरज आहे. बॅटिंग करणारा जय मल्हार कोणीसीला प्रत्येक 11 गावदेवी क्रिकेट संघ दुडण्याच्या अगेन्स्ट. आर्यन ठोंबरे सध्या स्क्रीनवरती आहे. शांत आहे थोडा. अंपायर सांगतात राऊंड द विकेटने जे ओम येत आहेत फॉलो थ्रू तुमचा खेळपट्टीच्या बाहेर निघणारा असावा. कदाचित या गोष्टीचा फटका बसतो जेव्हा कॉट बेंड विकेट लेग बिफोर विकेटसाठी तुम्ही अपील करता. रनवेमध्ये थोडासा अडथळा. पुन्हा एकदा ओम आपल्या बॉलिंग मार्कवरती चाललेला. इदुडने आज जरूर मकर संक्रांत चषकामध्ये बाजी मारली आहे. 2 सामने जबरदस्त खेळ राहिला. खास करून रोहित मात्रे जी बॅटिंग त्याने केली 2 अर्धशतकं त्याची दोन्ही मॅचेसमध्ये आपण बघितली. पण सध्या तरी धावांना डिफेंड करायचं आहे. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल फ्रंट फूट वरती आला. मात्र थोडासा डबल माइंड देखील झाला होता आर्यन. या बॉलचा वेग रीच पर्यंत नव्हता. बॉलच्या लांब ठेवलं होतं. राऊंड द विकेटने आले ओम. चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपचा बाहेर पिचिंग येस आणि तिकडून थोडा हलका आणि बाहेर निघालाय. इट्स अ डॉट बॉल. 10 बॉल 24. कोलात यॉर्कर अनप्लेबल. डॉट आलाय. आवाज येतोय. दोन्ही संघांचे पाठीराखेत. दोन्ही आजूबाजूची गाव आहेत आणि क्रीडांगणाच्या बाजूचीच आहेत. त्यामुळे मजा असेल या मॅच मध्ये शेवटपर्यंत. आर्यनला थांबवलंय. शांत केलं. दोन्ही बॉल वाईड ऑफ स्टंप यॉर्कर आला. हा खोलात ब्लॉक हॉल मध्ये आलाय आणि हेच ते प्रेक्षक. किती थंडी असली तरी आजही त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि मागच्या 5 रणजींपेक्षा आजची थंडी थोडी जास्त आहे. 9 बॉल 24. ओम तयार. आर्यन फटका फसलेला जरूर आहे. एक्स्ट्रा कव्हरला डीप मधून फिल्डर येतात. हर्षद पहिला बाउन्स वरती कव्हर करून थ्रो केला स्ट्रायकिंग एंडला. मात्र धावा 2 येत आहेत. ओव्हर थ्रो मागे बॅकअप आहे 2ने. धावा संख्या सध्या आपण पाहतोय ती 21. बॉल बाकी आहेत आता या मॅच मधले 8 आणि 8 बॉल मध्ये 22 धावा पाहिजेत. कोणी आताची घडी घातलेली आहे. कोणी स्वेटर घातलाय. कोणी बरंच काही सध्या तरी बोलत आहे स्वतःशीच की मॅच कशी जाईल. चर्चा सुरू आहे. या मॅच मध्ये 8 बॉल 22 पाहिजेत. क्लोज एन्काउंटर दुडणे अगेन्स्ट कोणी. 8 बॉल 22 पाहिजेत. मोठ्या फटक्यासाठी चान्स घेते पण आतापर्यंत ओमने शांत केलंय. अचूक लाईन अँड लेंथ वरती सध्या तरी त्याची गोलंदाजी. 8-22 राऊंड द विकेट. कोणी गावेंकडून षटक आहे. आर्यन ठोंबरे 6 बॉल मध्ये फक्त 4च बनवल्यात. 22 बनवायचा 8 बॉल मध्ये. इथे संपर्क व्यवस्थित झाला नाही. शॉर्ट मिड विकेटला बॉल डीप मधून फिल्डर येतात. 2 धावा मिळतील. तितका पुरेसा वेळ आहे. या 2 धावांनिशी धावसंख्या पोहोचली 23 वरती. बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये धावा पाहिजेत 20. दुडणेने काडीच्या अगेन्स्टच्या पद्धतीने बॉलिंग केली होती. तसा सामना आता हाही देखील क्लोज झालेला आहे. मात्र दोन्ही बॅटर सेट आहेत परंतु त्यांच्या अगेन्स्टची गोलंदाजी केली ओमने. उभरता सितारा आहे. नवीन चेहरा आहे. गावदेवी क्रिकेट संघ दुडणेचा पण जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीचे 2 डॉट बॉल आले. देन 2 बॉलवरती जरूर आपल्याला डबल पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती सिंगल होती. 5 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेल्या आहेत. 7 बॉल 20 धावा पाहिजेत. इथून जर मोठा फटका आला नाही मॅच मध्ये मोमेंटम असेल ते दुडणेकडे. चांगली गोलंदाजी. 7 बॉल 20. आर्यन बॅकफुटला थांबला. कट केला. शॉर्ट हट डायरेक्ट हिटला चान्स घेतल्या. मागे बॅकअप. आर्यन कडे स्ट्राईक असेल. काय गोलंदाजी राहिली. 6 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा ओमने खर्च केला आणि या मॅच मध्ये त्याने ठेवल्यात 19 धावा. 6 बॉल मध्ये जय मल्हार कोणीसीला बनवायच्या आहेत 19. जमलेली आहे आणि दोघांचा डान्स देखील आपण एन्जॉय केला. हे पॅव्हलियन सध्या जर आपण बघितलं चर्चा तिकडे सुरू आहे. थोडं शांत आहे.
6 बॉल 19 पाहिजेत. आर्यन इन्फॉर्म बॅटर आहे, मात्र जी बॉलिंग झाली आहे मागच्या काही ओव्हर्समध्ये त्याला शांत ठेवलंय. 8 बॉलमध्ये आर्यनने फक्त 7च बनवल्यात. लास्ट ओव्हरची जबाबदारी अविनाश काळेंकडे तो आलाय. 24 ला 2 सध्याची परिस्थिती. पहिला बॉल फुल टॉस आहे, लॉंग ऑन, थोडासा दूर, पहिला टप्पा आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. ऑफ स्टंप फुल टॉस होता. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. लॉफ्ट केलं बॉलला व्यवस्थित, कन्व्हिन्सिंग तर स्ट्रोक नव्हता, मात्र तो गॅप मध्ये गेलाय आणि बॉल थेट सीमारेषेच्या बाहेर गेलाय. आता ऑन साइड पॅक केली जाते. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि देन डीप स्क्वेअर लेग. 5 बॉल 15. फुल लेंथ इथे बॉल मिड ऑनला चाललाय. डीप मधून 2-2 धावतात फिल्डर. दुसऱ्या बाजूने डबलला कॉल. संदेश धावतोय. थ्रो स्ट्रायकिंग एंडला येईल तोपर्यंत 2 धावांनी धावसंख्या पोहोचली पुढे 30. बॉल बाकी 4 धावा पाहिजे 13. क्लोज आहे मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा बरंच काय आपण पाहतोय. मॅच अजूनही बॅलन्स आहे, डोलायमान अवस्था आहे. कधी कोणत्या क्षणाला जाईल सांगू शकत नाही. आर्यनला मागच्या ओव्हरमध्ये शांत ठेवलं होतं ओमने. आता जर अविनाशने ते काम केलं तर मॅच हे दुटण्याची. मात्र पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. मॅच ऑन आहे. 4 बॉल 13ची गरज आहे. हे दुटण्याच्या अगेन्स्ट खेळत असताना खोणी सी. फुल टॉस होता, कव्हर्सला मोठी गॅप. बॉल गॅप मध्ये चाललाय. बंटी मागे बॉल पुढे, बंटी मागे बॉल पुढे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. चौकार. टॉस, कव्हरचा फिल्डर आत होता, त्याचा वरतून बॉल डीप मध्ये गेला. 34 बनला. 3 बॉल 9. हे समीकरण 8 चालतील. पहिल्या डावमध्ये विकेट 3 पडले होते. प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ दुटनेस आणि आता इकडे 2 विकेट पडलेले आहेत. 3 बॉल 9 पाहिजेत. विकेटच्या आधारावरती 8 चालतील. हे कल्याण मुलीचं क्रिकेट सांगतं. लॉंग ऑफ रेडी आहे मागे. ऑन साइडला 4 आहेत. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल 4 गेल्यात मागचा. 3-9. रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा बॉलिंग मार्क वरती चाललाय गोलंदाज. इंटरेस्टिंग मॅच आहे. पैसा कोणीही दिला नाही, तिकिटाचे पैसे नाही आहेत, पण तरी पैसा वसूल होईल. जे काही खर्च झालेत इथे येऊन खाण्यामध्ये, इथे येण्यासाठी पेट्रोलचे, ते पैसे जरूर होतील. फायनल नाईट उंबारलीची. मॅच बिटवीन कोणी आणि हे दुटणे. फुल लेंथ टोला बॉल लॉंग ऑफला चाललाय. 1 धाव तर पूर्ण झाले. डबल लाईट चान्स, थोडा फंबल, वेळ घेतली आहे. 2 धावा सहज पूर्ण झाल्या. 2 ने धावसंख्या 36 वरती पोहोचली. बॉल बाकी आहेत शेवटचे 2 धावा पाहिजेत. 7 चालतील विकेटच्या आधारावरती, नो डाऊट. 3 विकेट पहिल्या इनिंग मध्ये दुटण्याचे होते. 2 विकेट कोणी सीच आतापर्यंत आहेत. 2 बॉल 7 धावा. मॅच ऑन असेल शेवटच्या बॉल पर्यंत आणि दोन्ही बॉल मोजून, मापून, तोलून नियंत्रण ठेवून टाकायचे अविनाश काळेंना. आर्यन सुरुवातीला चाच पडत होता, अडखळत होता, सेट झाला. आता त्याचा बॅटमधून धावा आल्यात. अपेक्षा त्याच्याच कडून आहे, मात्र अविनाश कडून धावा जरी गेला असला तरी त्यालाही कमबॅक करावं लागणार आहे. गुणवत्ता त्याच्याकडे देखील आहे. इंटरेस्टिंग मॅच. जय मल्हार कोणी सीच्या अगेन्स्ट प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ मध्ये. 2 बॉल 7. चांगला चेंडू, बॉलच बॅक. रनआउटची चान्स होती. ओहो, डायरेक्ट हिट, रनआउट. आणि या मॅच मध्ये आता शेवटचा 1 बॉल 7 धावा पाहिजेत. विकेटची बरोबरी. टॉस कोणी सीचा आहे. 6 चालतील. ला 3
हे तुटण्यासाठी जमेची बाजू असेल की आर्यन स्ट्रायकिंग एंडला नाही आणि त्याची विकेट पडली आहे. 19 धावांचं योगदान त्याने दिलं. नवीन बॅटर ऑफ स्ट्राईक असेल. संदेश स्ट्रायकिंग एंडला आहे. शेवटचा एका बॉलमध्ये 7 पाहिजेत. विकेटची बरोबरी आहे. पहिल्या इनिंगमध्ये 3 पडले होते, इथे 3 पडलेत. टॉस खोणी सीज आहे. षटकार जर आला तर मॅच असेल खोणी सीची, अन्यथा 6 पेक्षा कमी धावा मॅच घेऊन जातील हे दुटणेकर. लॉंग ऑन रेडी, वाईड इज लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग. 1 बॉल 7 धावा. एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार आहे मंडळी. पुढे आलाय, ड्राईव्ह केला बॉल आणि हा सामना या मॅच वरती नाव कोरलंय. प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ दुटण्याने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक जय मल्हार खोणीसी. बॉल अंपायर जमा करा. आपण मॅनेजमेंट टीमच्या सूचना आलेल्या आहेत आणि लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाणार आहोत. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि प्रतीक 11 गावदेवी क्रिकेट संघ दुटणे. 4th क्वार्टर फायनलची मॅच जिचा टॉस केला जाईल. सामनावीरचा पुरस्कार आपण जाहीर करूयात. 12 बॉल खरं तर गरज होती 25ची आणि 3rd ओव्हर मध्ये मॅचला टर्न करणारी बॉलिंग. अवघ्या 6 धावांचं षटक हाताळणारा ओम ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला ओम या मॅन ऑफ द मॅच लगेच. आणि हर्षद भंडारी लगेच या आपण टॉससाठी 4 ओव्हरची मॅच आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. 3 संघ ऑलरेडी सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं तर कल्याण विभागातील 3 संघ आहेत.